केज तालुक्यात अलीकडील काळात अपघातांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होते आहे। विशेषतः मुख्य रस्त्यावरील अपघात वाढ होताना दिसते। अलीकडील काळामध्ये साखर कारखाने सुरू झाल्यामुळं या साखर कारखान्याच्या अंतर्गत सुरू असलेले ऊस ट्रॅक्टर्स आणि त्यांच्या ट्रॉलीज यांना अनेक वेळा रिफ्लेक्टर नसतात, तर काही वेळा काही तांत्रिक कारणामुळं बंद पडलेल्या ट्रॉलीज अगदी मुख्य रस्त्यावर उभ्या केल्यामुळेही अपघात होत आहेत। आज 17 जानेवारी रोजी सायंकाळी 8:30च्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये ढाकेपळचे सुभाष रतन अंधारे यांचा या ट्रॉलीजना धडकून जागीच मृत्यू झाला आहे। अर्थातच या ट्रॉलीजना रिफ्लेक्टर लावणे किंवा या ट्रॉलीज रस्त्याच्या थोडंसं बाजूला उभे करण्याबद्दल संबंधित वाहकांना आणि वाहन चालकांना खरं तर याच्या सक्त सूचना देणं प्रशासनानं खूप गरजेचं आहे। मात्र असं होताना दिसत नाही आहे। केज तहसीलदाराने निवेदन देऊन यापूर्वी मागणी केलेली आहे की आपल्या परिसरात असलेल्या कारखान्यांना ज्या ट्रॉलीज आहेत किंवा जे ट्रॅक्टर्स आहेत त्या सर्वांना अशा सक्तीच्या सूचना देऊन मागच्या साईडला रिफ्लेक्टर असणारे काही फलक लावावेत अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे। मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळं आजचा हा अपघात या ठिकाणी झालेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। मात्र या सुभाष रतन अंधारे यांचा मृत्यू झाला आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांचे नातेवाईक या ठिकाणी दिलीप अंधारे आहेत। काय सांगाल सर, किती वाजता हा अपघात झाला? सर थोडाच अर्ध्या पाऊण तासापूर्वी हा अपघात झाला। मला अचानक फोन आला। काय कारण होतं हे? काय नाही, तो शेतामध्ये पाणी देऊन तो आपल्या त्या तुमची गाईडलाईन दिली कोणती रोडची त्या दिशेने चालला होता। पण ह्या रोडवर बघितलं तुम्ही? हो हो हो। आपण पाहू शकता जे ट्रॅक दुचाकी चालकांना दिलेले आहेत त्याच्यावर ही खरं तर ट्रॉली उभा केलेली आहे आणि ती संबंधित दुचाकी वाहन चालकाला कदाचित दिसली नाही आणि त्यामुळे त्यांचा या ठिकाणी प्राण त्यांना गमवावा लागलेला आहे। किती वर्ष वय होतं सर त्यांचं? 24 वर्ष। आपण पाहू शकताय की 24 वर्षाचं वय म्हणजे काहीच नाही आहे। अशा या तरुणाला आपला जीव आज या ठिकाणी गमवावा लागलेला आहे। तुमचं काय म्हणणं या बाबतीत? या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी म्हणजे काय पंचनामा वगैरे केला की नाही? नाही सर, त्यांनी काय पोलिसांनी मला काय म्हणले की फोटो काढलेत, असे केलेत, पंचनामा करण्याची गरज नाही बरं का। कोण केस आहे मला माहीत नाही, ती कोण होती ती। मी म्हणलं सर पंचनामा करून घ्या। ते त्यांनी गाडी आतमध्ये टाकली बघा सर। नाही ठीक आहे, ते करून आपण ते आलेच आहे, त्या करतात साहेब या ठिकाणी पंचनामा करा म्हणलं। युसुफ वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येतात सर। या ठिकाणी युसुफ वडगाव पोलीस अंतर्गत या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत, त्यांचंही म्हणणं आपण ऐकून घेतोय। काय सांगाल साहेब, या ठिकाणी असे अपघात म्हणजे होत आहेत, एक पोलीस प्रशासनाच्या वतीनं असे काही रिफ्लेक्टर लावण्याबद्दल संबंधितांना आपण सांगणार आहात का? यापुढे आपण सांगितलेलं आहे आणि पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे। या संदर्भाने आपण आम्ही इथं आहेत ट्रॅक्टर आहेत किंवा जे संबंधित शुगर फॅक्टरी आहेत त्यांना यापूर्वीच आपण त्यांना स्मरणपत्र सहित सुद्धा दिलेलं आहे, ते 100% दिलेलं आहे। पण आम्हाला काय वाटतं, यानंतर आपण जे समजा 2-3 कारखाने आपल्या हद्दीत आहेत जिथं की ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीज जात आहेत, त्यांना मागच्या साईडला जे प्लस काही यांना चिन्ह आहे रिफ्लेक्टरचं आणि ते खूप त्याच्यामुळं खूप म्हणजे सुरक्षा होते। मात्र बऱ्याचशा ट्रॉलीजना सर नाही आहे, तर याबद्दल पोलिसांनीही थोडीशी सक्त मोहीम राबवणं गरजेचं राबवलेली आहे मोहीम। त्याच्यावरती आपण दंडही आकारलेले आहेत आमच्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि जे शुगर फॅक्टरीज आहेत त्यांना तशा सूचना सुद्धा दिल्या आहेत की आपण तुमच्या जिथं जेवढे वाहन ट्रॅक्टर्स आहेत किंवा बैलगाड्या आहेत तर त्यांना पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावण्याबद्दल आपण तसं पत्रव्यवहार त्यांना केलेला आहे। आपण बघतोय पोलिसांचं मत आहे की त्यांनी अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितले। आपण बघू शकता ट्रॉलीज अचानक या ठिकाणी दिसत नाही आहेत आणि जे हा ट्रॅक आहे, विशेष म्हणजे हा जो आपल्याला ट्रॅक दिसतो या ट्रॅकच्या अगदी मध्ये असल्यामुळं, कारण हा दुचाकी चालकांचा हा ट्रॅक आहे आणि याच्यामध्ये हा या ठिकाणी आपण बघू शकता ही ट्रॉली निव्वळ त्या दुचाकी वाहन चालक ज्या बाजूनं चालतात त्यावरच उभी केलेली असल्यामुळे कदाचित हा अपघात झालेला आहे। पोलिसांचंही म्हणणं आहे की आम्ही ही सूचना देतोय, परंतु तरीही खरं तर केज तालुका प्रशासनानं पुन्हा एकदा आपल्या हद्दीत असणाऱ्या सर्व कारखान्यांना सक्तीच्या सूचना देऊन, कारण याबद्दल अनेक वेळा अनेक लोकांना या परिसरातील लोकांना
केवळ याच कारणामुळं की गाड्यांना समोरच्या ट्रॉलीजना रिफ्लेक्टर नसल्यामुळं आपले जीव गमावे लागलेले आहेत. खरं तर याच्यात फार मोठं काही काम करण्याची गरज नाही आहे. फक्त एक तर गाडीला रिफ्लेक्टर किंवा ज्या ट्रॉलीज आहेत त्यांनी तो कपडा जरी लावला तरी मला वाटतं अशा प्रकारच्या प्राणहानी टळू शकतात. केस तालुका प्रशासनानं, विशेषतः पोलीस प्रशासन आणि केस तालुका तहसीलदार महोदयांनी यांनीही खरं तर लवकरात लवकर अशा प्रकारच्या जे काही ट्रॉलीज आहेत, विशेषतः साखर कारखान्यांना विशेष पत्र काढून पुन्हा एकदा त्याबद्दल सक्ती करणं खूप गरजेचं आहे. आज झालेल्या अपघातामध्ये ढाकेफळचे तरुण ज्यांचं वय 24 वर्ष सुहास रतन अंधारे हे माजी सरपंच होते, मला वाटतं त्यांचे चालू सरपंच आहेत, सध्या चालू सरपंच आहेत ते. विशेष म्हणजे त्यांचे वडील सरपंच आहेत. त्यांचा चिरंजीवाचा हा मृत्यू झालेला आहे. सुभाषराव रतन अंधारे हे सध्या मला वाटतं इथले सरपंच आहेत, ढाकेफळचे सरपंच आहेत. त्यांच्या मुलाचा हा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. खरं तरी खूप दुःखद गोष्ट आहे. यापुढे तरी अशा जीवितहानी टाळण्यासाठी आम्हाला सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील.